हॅलो अँड गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. स्वागत आहे तुमचं मेगाबिट एज्युकेशनच्या यूट्यूब चॅनलवर. चला बघूया आजचे वोकॅब्युलरीचे वर्ड्स. वन वर्ड सबस्टिट्यूशन, मिसस्पेल्ड वर्ड आणि इडियम्स अँड फ्रेजेस. सो फर्स्ट वर्ड आहे आपला आजचा तो आहे एनजेंडर. ENGENDER. एनजेंडर म्हणजे काय होते तर गिव्ह राईज टू. ओके, गिव्ह राईज टू म्हणजे काय होते तर प्रोड्यूस करणे, क्रिएट करणे, निर्माण करणे. त्याला काय म्हटलं जातं उत्पादन करणे, त्याला म्हटलं जातं एनजेंडर. ओके, ENGENDER. एनजेंडर म्हणजे काय होते मग निर्माण करणे किंवा बनवणे, उत्पादन करणे, प्रोड्यूस करणे. ओके, म्हणजे एनजेंडर. सिनोनिम्स काय आहेत त्याचे? कॉज, प्रोड्यूस, क्रिएट. आणि अँटोनिम्स आहेत प्रिव्हेंट, इनहिबिट आणि सप्रेस. सो सेंटेन्स बघून घेऊया आपण. सेंटेन्समध्ये एनजेंडरला कसं यूज करण्यात आलेलं आहे. द पॉलिसी एनजेंडर्ड मच कॉन्ट्रोवर्सी. सो धोरणामुळे बराच वाद निर्माण झाला. तर यामध्ये एनजेंडर्डला यूज करण्यात आलेला आहे या सेंटेन्समध्ये. आणि या सेंटेन्सचा अर्थ काय आहे तर धोरणामुळे बराच वाद निर्माण झाला. ओके, सो एनजेंडर म्हणजे काय होते निर्माण करणे, बनवणे, उत्पादन करणे. म्हणजेच कॉज, प्रोड्यूस, क्रिएट, गिव्ह राईज टू. नेक्स्ट वर्ड बघूया. नेक्स्ट वर्ड आहे एनिग्मा. ENIGMA. एनिग्मा. ओके, एनिग्माचं काय मिनिंग आहे? अ पर्सन ऑर थिंग दॅट इज मिस्टेरियस. म्हणजेच ए पर्सन म्हणजे एखादा व्यक्ती किंवा एखादी वस्तू जी काय आहे रहस्यमयी आहे, त्याला काय म्हटलं जातं एनिग्मा. म्हणजेच रहस्यमयी आहे, रहस्य आहे, त्याच्यामध्ये काही कोडे आहे किंवा गूढ लपलेला आहे, त्याला काय म्हटलं जातं एनिग्मा. सो एनिग्मा म्हणजे होते रहस्य किंवा कोडे, गूढ सुद्धा आपण म्हणू शकतो. आणि जसं अ पर्सन ऑर थिंग दॅट इज मिस्टेरियस म्हणजे एखादा व्यक्ती किंवा एखादी वस्तू जी रहस्यमयी आहे, त्याला पण म्हटलं जातं एनिग्मा. सिनोनिम काय आहेत? मिस्ट्री, पझल आणि रिडल. आणि अँटोनिम्स आहेत क्लॅरिटी, एक्सप्लेनेशन आणि सोल्युशन. सो सेंटेन्स बघून घेऊया आपण. सेंटेन्समध्ये एनिग्माला कसं यूज करण्यात आलेलं आहे. सो हिज मोटिव्स रिमेन ॲन एनिग्मा. म्हणजेच त्याचे हेतू अजूनही एक कोडेच राहिले आहेत, असे या सेंटेन्सचा अर्थ आहे. ओके, त्याचे हेतू अजूनही एक कोडेच राहिले आहेत. आणि एनिग्मा याच्यामध्ये यूज करण्यात आलेला आहे ॲज अ कोडे म्हणून. त्याचा जो मोटिव्ह आहे, त्याचे जे हेतू आहे, त्याला ॲज अ कोडेच राहिलेला आहे, म्हणून एनिग्मा इथे यूज करण्यात आलेला आहे या सेंटेन्समध्ये. तर एनिग्मा म्हणजे काय होते रहस्य, कोडे किंवा गूढ. आणि एखादा पर्सन किंवा थिंग जी की रहस्यमयी आहे त्याला पण एनिग्मा असं म्हटलं जातं. नेक्स्ट वर्ड आहे एनमिटी. ENMITY. एनमिटीचं काय मिनिंग आहे? अ स्टेट ऑफ बीइंग ऍक्टिव्हली अपोज्ड. म्हणजेच एकतर द्वेष भावना होते, शत्रुत्व होते किंवा वैरभाव, वैर असणे, त्याला काय म्हटलं जातं एनमिटी. ENMITY. तर एनमिटीचं काय आहे मिनिंग मराठीमध्ये? शत्रुत्व, द्वेष भावना किंवा द्वेषभाव, वैरभाव किंवा विरोध, म्हणजे काय होतं एनमिटी. ENMITY. सिनोनिम्स काय आहेत? हॉस्टिलिटी, ॲनिमोसिटी आणि अँटॅगोनिझम. आणि अँटोनिम्स आहेत फ्रेंडशिप, ॲमिटी आणि गुडविल. सो सेंटेन्स बघून घेऊया. सेंटेन्समध्ये एनमिटी कसं यूज करण्यात आलेलं आहे. जनरेशन्स ऑफ एनमिटी बिटवीन द फॅमिलीज. म्हणजेच कुटुंबामधील पिढ्यानपिढे जी वैर आहे, तर असं या सेंटेन्सचा अर्थ आहे जनरेशन्स ऑफ एनमिटी बिटवीन द फॅमिलीज. म्हणजेच कुटुंबामधील पिढ्यानपिढ्या, जनरेशन टू जनरेशन काय आहे वैर आहे. तर असं या सेंटेन्समध्ये एनमिटीला यूज करण्यात आलेला आहे. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट वर्ड आहे अफेमेरल. EPHEMERAL. याचं प्रोनाउन्सिएशन कसं आहे तर अफेमेरल याचं प्रोनाउन्सिएशन आहे. मिनिंग काय आहे याचं? लास्टिंग फॉर अ व्हेरी शॉर्ट टाइम. म्हणजेच एकदम क्षणिक, तात्पुरते, तेवढ्या वेळापुरते किंवा क्षणभंगूर असणे,
त्याला काय म्हटलं जातं? अफिमेरल. अफिमेरल म्हणजे होते क्षणिक, तात्पुरते किंवा क्षणभंगूर. सिनोनिम्स काय आहेत? तर ट्रान्झिएंट, फ्लिटिंग आणि मोमेंटरी. आणि अँटोनिम्स आहेत परमनंट, एन्ड्युरिंग, इटर्नल. तर एफिमेरलला सेंटेन्स मध्ये कसं यूज करण्यात आलेलं आहे बघूया आपण. देअर हॅपीनेस प्रूव्ड अफिमेरल. त्याचा आनंद क्षणभंगूर ठरला, असं या सेंटेन्सचा अर्थ आहे. देअर हॅपीनेस प्रूव्ड एफिमेरल म्हणजे त्यांचा आनंद क्षणभंगूर ठरला, असं या सेंटेन्सचा अर्थ आहे आणि याच्यामध्ये अफिमेरलला यूज करण्यात आलेला आहे. नेक्स्ट बघूया वन वर्ड सबस्टिट्यूशन. वन वर्ड सबस्टिट्यूशन मध्ये फर्स्ट वर्ड आहे पेसिमिस्ट. पेसिमिस्टचा काय अर्थ आहे? अ पर्सन who looks at the dark side of everything. म्हणजे जो काय आहे जो निराशावादी आहे, म्हणजे जे पण काही आहे त्याचा डार्क साइडच बघतो तो. जर आता आपल्याला काही करायचं आहे तर आपण त्याचा डार्कच साइड बघू की नाही हे नाहीच होणार, असं नाही बघू की हे होणारच. तर जो असा म्हणतो, जो व्यक्ती असा म्हणतो की हे नाहीच होणार, माझ्याकडून हे नाहीच होणार, तर तो काय आहे? निराशावादी आहे. नैराश्यपूर्णनी तो भरलेला आहे, नैराश्य आहे त्याच्यामध्ये खूप, तर त्याला काय म्हटलं जातं? पेसिमिस्ट असं म्हटलं जातं. ओके, त्याला काय, तो जो व्यक्ती आहे त्याला पेसिमिस्ट असं म्हटलं जातं. आणि याचाच अपोजिट जो काय आहे? आशावादी आहे, जो एकदम पॉझिटिव्ह साईडला बघतो, त्याला काय म्हटलं जातं? ब्राईट साईडला बघतो, त्याला म्हटलं जातं ऑप्टिमिस्ट. म्हणजेच जो काय आहे? आशावादी आहे, जो म्हणतो मी हे करेल तर माझ्याकडून होऊ शकतं, होऊन जाईल, तर तो काय आहे? ऑप्टिमिस्ट. तर पेसिमिस्टचा अपोजिट काय आहे? ऑप्टिमिस्ट. पेसिमिस्ट म्हणजे होते निराशावादी किंवा नैराश्यपूर्ण, आणि ऑप्टिमिस्ट म्हणजे काय होते? आशावादी. असा व्यक्ती जो कोणत्या पण गोष्टीची डार्क साइडच बघतो त्याला काय म्हटलं जातं? पेसिमिस्ट असं म्हटलं जातं. आणि असा व्यक्ती जो की कोणत्या पण गोष्टीची ब्राईट साइड बघतो की ते होईलच म्हणून, त्याला काय म्हटलं जातं? त्या व्यक्तीला ऑप्टिमिस्ट असं म्हटलं जातं. नेक्स्ट बघूया मिसस्पेल्ड वर्ड. सो मिसस्पेल्ड वर्ड मध्ये फर्स्ट वर्ड जो आहे तो आहे रिसीव्ह. ऑप्शन बी करेक्ट स्पेलिंग आहे रिसीव्हची, RECEIVE. रिसीव्ह म्हणजे काय होते? तर प्राप्त करणे. जसं आपल्याला व्हॉट्सअपला मेसेज येतात तर आपण काय करतो? ते रिसीव्ह करत असतो, मेसेज रिसीव्ह झालेले आहे, तर ते काय झालेले? आपल्याला प्राप्त झालेले आहे, मिळालेले आहे. आपल्याला एखादं पत्र मिळालेलं आहे तर आपल्याला एक काय झालेलं आहे? रिसीव्ह झालेलं आहे पत्र, लेटर, किंवा आपण काही पार्सल मागवलेलं आहे ते आपण रिसीव्ह केलेलं आहे, म्हणजेच काय केलेलं आहे? ते मिळवलेलं आहे, स्वीकारलेलं आहे, त्याला म्हटलं जातं रिसीव्ह. RECEIVE ही करेक्ट स्पेलिंग आहे रिसीव्हची. आणि रिसीव्ह म्हणजे काय होते? प्राप्त, स्वीकारणे, मिळणे, मिळवणे, स्वागत करणे म्हणजे होते रिसीव्ह. नेक्स्ट वर्ड आहे अकोमोडेशन. अकोमोडेशनची करेक्ट स्पेलिंग आहे ऑप्शन बी ACCOMMODATION म्हणजेच अकोमोडेशन. अकोमोडेशन म्हणजे होते निवास किंवा राहण्याची जागा किंवा खोली म्हणजे काय होते? अकोमोडेशन. आणि स्पेलिंग काय आहे अकोमोडेशनची? ACCOMMODATION. नेक्स्ट इडम्स अँड फ्रेजेस. इडम्स अँड फ्रेजेस मध्ये फर्स्ट आहे चिव द फॅट. CHEW, चिव द फॅट. याचं मीनिंग आहे इफ यू चिव द फॅट विथ समवन यू टॉक ॲट लेजर विथ देम. म्हणजेच काय? तर गप्पा मारणे किंवा मैत्रीपूर्ण गप्पा मारणे, त्याला काय म्हटलं जातं? चिव द फॅट. जसं याच्यामध्ये सेंटेन्समध्ये एक्झाम्पल बघूया आपण. माय सिस्टर अँड हॅवंट सीन इच अदर इन नियरली 5 years. म्हणजेच माझी सिस्टर आणि मी, आम्ही दोघींनी पण एकमेकींना 5 वर्षापासून पाहिलेलं नाही आहे. तर सो वी स्टेड अप हाफ द नाईट.
म्हणून आम्ही काय केलेलं आहे, आम्ही रात्री अर्ध्या रात्रीपर्यंत जागलेलो आहे आणि नाईट चिविंग द फॅट, आणि आम्ही खूप गप्पा मारलेल्या आहे, असा या सेंटेन्सचा अर्थ आहे. चिप द फॅट म्हणजे काय होते तर गप्पा मारणे, गप्पा मारणे किंवा मैत्रीपूर्ण गप्पा मारणे म्हणजे होते चिप द फॅट. नेक्स्ट वर्ड आहे क्लास ऍक्ट. क्लास ऍक्टचं मीनिंग आहे समवन हुज अ क्लास ऍक्ट इज एक्सेप्शनल इन व्हॉट दे डू, म्हणजे उत्कृष्ट वागणूक किंवा एकदम चांगले, खूप चांगले काम करणे, त्याला काय म्हटलं जातं क्लास ऍक्ट. तर उत्कृष्ट वागणूक असणे किंवा खूप छान काम करणे म्हणजेच होते क्लास ऍक्ट. उत्कृष्ट वागणूक किंवा खूप छान काम करणे म्हणजेच क्लास ऍक्ट. ओके, सो हे आहेत आपले आजचे इडम्स अँड फ्रेजेस, ज्यामध्ये फर्स्ट चिव द फॅट पाहिलेला आपण. चिव द फॅट म्हणजे होते गप्पा मारणे किंवा मैत्रीपूर्ण गप्पा मारणे. क्लास ऍक्ट म्हणजे उत्कृष्ट वागणूक किंवा खूप छान काम. तसेच आपण आधी वर्ड्स पाहिलेले आहेत, त्याचे तुम्ही सिनोनिम्स आणि अँटोनिम्स परत एकदा वाचून घ्या. मराठीचे मीनिंग्स पण एकदा वाचून घ्या, नोट डाऊन करत चला बुकमध्ये दररोजचे. आणि तुम्हाला सेशन आवडलं असेल, सेशनला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच तुमच्या फ्रेंड्सला, जे फ्रेंड्स तुमचे प्रिपेअर करत आहे, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स करतात, त्यांना सुद्धा तुम्ही शेअर करा, त्यांना सुद्धा युजफुल पडेल हे. सो ऑल द बेस्ट ऑल ऑफ यू अँड थँक्यू.